तर स्वागत आहे मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आपण आपल्या पुणेमधून, महाराष्ट्रामधून आणि मुंबई या तीन वेगवेगळ्या म्हणजे आता महाराष्ट्रामध्येच पुणे आणि मुंबई आहे, तर या वेगवेगळ्या दोन्ही जिल्ह्यातले आणि या महाराष्ट्रामध्ये असणारे टॉप कॉलेज आणि त्या कॉलेजसाठी लागणारे मार्क्स काय असतील, त्याचं कॅम्पस काय आहे, त्याचं प्लेसमेंट काय आहे आणि त्या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू तर आजपासूनच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आहे COEP, हा महाराष्ट्रातला एक नंबर आणि पुणेमधला सुद्धा एक नंबरचा कॉलेज आहे, दॅट इज द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। हा पुणे येथील शिवाजीनगर येथे आहे। या कॉलेजची स्थापना 1854 मध्ये झाली। आता या कॉलेजबद्दल बोलत असताना हा कॉलेज आता गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट होता स्टार्टिंगला, आता तो ऑटोनॉमस झालेला आहे, म्हणजे या कॉलेजची स्वतःची युनिव्हर्सिटी तयार झालेली आहे। तर हे बघू शकता तुम्ही, या कॉलेजचा कॅम्पस आहे, हा पूर्ण कॉलेजचा स्ट्रक्चर आहे। ओके, तर हा पूर्ण कॉलेज आहे। कॉलेज कसा दिसतो किंवा या कॉलेजचे नेचर किंवा आजूबाजूला असलेले सराउंडिंग कसं आहे, कॉलेजचा कॅम्पस, तर हा ओव्हरव्ह्यू आपल्या कॉलेजचा फोटोज आणि कॉलेजची हे आहे। तर हा कॉलेजमध्ये किती कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेसमध्ये असणारा इंटेक किती आहे तर ते बघूया। तर यामध्ये आपल्याला कम्प्युटर सायन्स आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC, AIML, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, मटेरियल, प्लॅनिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल अशा वेगवेगळ्या 8 पेक्षा जास्त ब्रांचेस या COEP कॉलेज म्हणजेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये आहेत आणि त्याचा इंटेक सुद्धा तुम्ही बघू शकता, जवळपास 300-150 हा कॉलेजचा इंटेक आहे। त्या कॉलेजच्या ऍडमिशनची प्रोसेस काय आहे, तर जर का 100% जागा असेल तर त्यापैकी 80% जागा ही MHT CET म्हणजे CET सेल सर्वे घेतले जाणाऱ्या या वेळेसपासून असणाऱ्या 2 शिफ्ट आहेत। त्या MHT CETच्या असणाऱ्या पर्सेंटेजवरनं तुम्हाला 240 जागा या 300 पैकी भेटतील आणि राहिलेल्या 60 जागा आहे ते JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स वरून जर का तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर त्यासाठी 60 जागा आहे, म्हणजे 80% हे MHT CET आणि 20% हा JEE मेन्स वरून आपल्याला भेटतील। ओके, तर त्यानंतर त्या कॉलेजचं प्लेसमेंट बघूया 2025 लेटेस्टच काय झाले ते। तर बघू शकता तुम्ही, या कॉलेजच्या प्लेसमेंटमध्ये 84% आतापर्यंत 2025 च्या या ह्याच्यामध्ये जवळपास 84% कॉलेजचं प्लेसमेंट झालेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला हायेस्ट पॅकेज 52,52.57 एवढ्या लाखाचं पॅकेज हा हायेस्ट पॅकेज आहे आणि ॲव्हरेज पॅकेज 12 लाखाचं आहे। ओके, तर यानंतर ना यामध्ये ब्रांच वाईज तुम्ही कट ऑफ बघू शकता की जर का तुम्हाला कम्प्युटर सायन्सला पाहिजे, कम्प्युटर सायन्सचं जर का प्लेसमेंट बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये 17.3 LPA एवढा आहे, म्हणजे कम्पेअर टू अदर कॉलेजेस जे पण पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी हा एकमेव असा चांगला कॉलेज आणि ज्याचं ॲव्हरेज आणि हायेस्ट पॅकेज सुद्धा सर्वात जास्त आहे। त्यानंतर ENTC तुम्ही 12 लाख, इलेक्ट्रिकल 10 लाख, आता इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल तुम्ही बघू शकता जवळपास 7 ते 10 लाखाच्या या रेंजमध्ये आहे, म्हणजे हे कोअर ब्रांचेस असून आताच्या काळामध्ये कोअरला किंमत नाहीये किंवा मग कोअर खाली जात आहे असं म्हणत असताना तर तुम्ही COEP मध्ये बघू शकता की त्याच कोअरची पॅकेज सुद्धा जास्त प्रमाणात आहे, म्हणजे कोअर आणि टेक या सर्वच ब्रांचेसला या कॉलेजमध्ये चांगले पॅकेज तुम्हाला बघायला भेटेल। ओके, त्यानंतर ना या कॉलेजचं आताच त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्ही जर का ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केला तर 2024-25चा जो आताचा प्लेसमेंट झालेला आहे तर त्या प्लेसमेंटचं पूर्ण रेशो इथे दिलंय की प्लेसमेंटमध्ये इंटरेस्टेड असलेले स्टुडंट 159 होते, त्यापैकी 146 म्हणजे जवळपास 5-6 मुलं सोडली तर जवळपास सगळी मुलं प्लेस आहेत, 91% आहेत। त्यानंतर त्यांना किती पॅकेज भेटलं आणि काय हे सगळ्या ब्रांचसाठी सगळं आहे की किती जणांचे कुठल्या कोणत्या कंपनीमध्ये आणि किती पॅकेजला प्लेसमेंट झालंय। ओके, तर त्यानंतर बघू शकता हे तुम्ही COEचं ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणती कंपनी आहे की त्याचा बघू शकता तुम्ही 52.7 लाख त्याचा हायेस्ट पॅकेज आहे। तर हा ओव्हरऑल या कंपनीचा रेशो ग्राफ आहे जे की त्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेला आहे। तर हे आहे प्लेसमेंट फॉर COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। त्यानंतर तुम्ही बघू शकता की कट ऑफ आताच्या सध्याचे ट्रेंडिंगचं कट ऑफ आहे, म्हणजे लेटेस्ट 2025-26 ची ज्या बॅच होती तर त्या बॅचमध्ये तुम्ही बघू शकता की जर का तुम्हाला कम्प्युटर सायन्सला पाहिजे असेल तर 98.8 म्हणजे जवळपास 99.99 एवढं 100 ते 99.99 या रेंजमध्ये तुम्हाला पाहिजे, म्हणजे 99.8च्या पुढेच तुम्हाला नाही का, जर का कम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला आणि COEP कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला CETला मार्क तेवढे लागतील। त्यानंतर ENTCला पाहिजे असेल तर 99.5। तुम्हाला या कॉलेजमध्ये कोणताही ब्रांच घ्यायचा असेल तर तुम्हाला 98-99च्या पुढे CETचे मार्क्स लागणार, हे लक्षात घ्या। जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 97-98 लागतील, बट जर का तुम्ही जनरल असाल तर तुम्हाला 99.5 किंवा 99च्या पुढेच लागणार आहे। ओके, त्यानंतर ना कॉलेजचं कॅम्पस जवळपास 36 एकरच्या क्षेत्रफळामध्ये आहे। या कॉलेजमध्ये चांगले आणि मॉडर्न बिल्डिंग आहे, लायब्ररी आहे, वेगवेगळे लॅब्स आहेत,
त्यानंतर वेगवेगळे इनोव्हेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्यानंतर कॉलेजचे फेस्टिवलमध्ये वेगवेगळे टेक्निकल आणि कल्चरल असे फेस्टिवल सुद्धा होतात. तर हे बघू शकता तुम्ही या कॉलेजचं फेस्टिवल, की कॉलेजमध्ये फक्त इंजिनिअरिंग फक्त शिकणं नसून त्यामध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट बघू शकता इथे, की तुम्ही इथं डान्स असेल, कल्चरल डे असेल, ट्रेडिशनल डे असेल, बॉलिवूड डेज असेल, असे वेगवेगळे डेज प्लस वेगवेगळे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल इव्हेंट सुद्धा या COAP मध्ये होतात. म्हणजे कॉलेजचं शिक्षण आणि एन्जॉयमेंट किंवा कॉलेज लाईफ आहे ती तुम्हाला इथे जगायला भेटेल. त्यानंतर ना कॉलेजचं हॉस्टेल, तर कॉलेजचं हॉस्टेल सुद्धा आहे आणि कॉलेजच्या हॉस्टेलच्या सराउंडिंग मध्ये तुम्हाला PG सुद्धा भेटेल किंवा प्रायव्हेट हॉस्टेल सुद्धा आहे, जिथे की मेस असेल, 2-3 शेअरिंग मध्ये आहे. त्यानंतर वायफाय असेल, राहणं आणि खाणं तुम्हाला याच्यात भेटून जाईल. तर जर तुम्हाला कॉलेजचं हॉस्टेल नको असेल तर आजूबाजूला PG सुद्धा आहे, तुम्ही तिथे घेऊ शकता. ओके, तर हा होता आपला ओव्हरऑल रिव्ह्यू फॉर द कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, दॅट इज COAP. हा महाराष्ट्रातला आणि पुण्यातला एक नंबरचा कॉलेज आणि प्रत्येक इंजिनियर ज्याला प्रत्येकाला इंजिनियर व्हायचं आहे किंवा प्रत्येकाचं स्वप्न आहे मला ॲज अ इंजिनियर व्हायचं आहे, तर त्याचं स्वप्न सुद्धा असतं की मला COAP मधूनच इंजिनिअरिंग करायचं आहे. जर तुम्हाला सुद्धा COAP मधून इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा या कॉलेजचा आता मी रिव्ह्यू सांगितला आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही आमच्या CET मध्ये किंवा JEE मध्ये तुम्हाला मार्क्स असेल तर तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर हा ओव्हरऑल रिव्ह्यू आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, दॅट इज द COAP. तर तुम्हाला काही या कॉलेजबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल किंवा कट ऑफ किती असेल, कोणत्या कास्टसाठी किती कट ऑफ आहे, प्लेसमेंट किंवा काही असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा मला DM करा, मी तुम्हाला नक्कीच सांगेल. हा आपण बघितला COAP बद्दल. अशाच वेगवेगळ्या कॉलेज जे की महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आहेत, जे चांगले टॉप कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे, त्या प्रत्येक कॉलेजचे रिव्ह्यू हे आपल्या YouTube चॅनलवरती अवेलेबल होणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.